पालकाची भाजी तर तुम्ही बऱ्याचदा बनवली असेल, पण तुम्ही कधी ह्या पद्धतीने पालकाची भाजी बनवलेली आहे का? तर चला सुरुवात करू या रेसिपीला. इथे आपल्याला कुकरमध्ये भाजी बनवायची आहे, तर कुकरमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात पाव चमचे जिरे टाकलेले आहे. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे. तर इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसूण बारीक कट करून टाकलेला आहे. आता याच्यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे. तर हिरव्या मिरच्या आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी तेलात परतवून घ्यायच्या आहे. आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तर तो देखील आपल्याला तेलामध्ये मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता इथं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. कांदा छान परतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इथे एक टोमॅटो टाकायचा आहे आणि 1 मिनिटांसाठी हा टोमॅटो देखील परतवून घेऊया. आता इथे मी एक पालकाची जुडी घेतलेली आहे आणि त्याची पाने स्वच्छ धुवून मग हा पालक आपण कापून घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला इथे एक बटाटा देखील घालायचा आहे. आता याच्यामध्ये आपण भिजलेली चणा डाळ घालूया. तर अर्धा तासापूर्वी मी चणा डाळ भिजत ठेवलेली होती. तर आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मी इथे लाल मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकली आहे आणि आता आपल्याला हा मसाला देखील छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर जास्त काही मसाले न वापरता अगदी कमी मसाल्यांमध्ये खूपच टेस्टी अशी आपली ही डाळ पालक तयार होणार आहे. आता इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये अजून आपल्याला एक जिन्नस टाकायचे आहे. तर इथे मी एक तमालपत्र टाकलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाले की आपण झाकण उघडून बघूया. तर मस्त अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे आणि चणा डाळ देखील शिजलेली आहे. तर आता आपल्याला मॅशरच्या साहाय्याने ही भाजी एकदा घोटून घ्यायची आहे. तर घोटून घेतल्यानंतर भाजी अजूनच घट्ट होईल. तर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी दाटसर झालेली आहे. तर मस्त अशी आपली डाळ पालक ही तयार झालेली आहे. आता याच्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याच्यावर आपल्याला अजून एकदा तडका द्यायचा आहे. तर इथे तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. पाव चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये 2 ते 3 पाकळ्या लसूण बारीक करून टाकलेला आहे आणि थोडासा लाल मसाला टाकलेला आहे आणि आपल्याला आता त्या भाजीवर तडका द्यायचा आहे. तर मस्त अशी आपली डाळ पालकची भाजी ही तयार झालेली आहे. तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीजसाठी प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.